Hello everyone, welcome to our channel and we are back with the new video. काल आपण नाउन्स विषयी सर्व माहिती पाहिली होती. आता आपण त्याच्या पुढची स्टेप जातोय, सेकंड पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज द प्रोनाउन्स. आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता आपण प्रोनाउन्सला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी प्रोनाउन्स म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो, ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा समजून घेणं खूप महत्वाची आहे. आता आपण 3 सेंटेन्सेस लिहित बघा. वी हॅव रिटन 3 सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. I'll read it for you. Ramesh is a good boy. Ramesh plays cricket. Ramesh has a bat. Can you identify what is wrong with these sentences? याच्यामध्ये काहीतरी असं वाटतंय की आपल्याला, म्हणजे ते थोडंसं आपल्याला कन्फ्युजिंग वाटणं किंवा थोडंसं वियर्ड वाटणं शक्य आहे. कोणतं सांगा? रमेश इज अ गुड बॉय, रमेश प्लेज क्रिकेट, रमेश हॅज अ बॅट. या ठिकाणी आपण जर बघितलं, नाउन रमेश जे आहे ते काय झालंय? रिपीट झालंय. The noun Ramesh has been repeated into the second sentence also and the third sentence. That is why this particular paragraph looks very weird. मग यासाठी काय करायचं? तर समजा मी याला थोडंसं आपण ट्रान्सफॉर्म केलं. रमेश इज अ गुड बॉय. मला समजा रमेश हा शब्द या ठिकाणी नको आहे. आय डोंट वॉन्ट रेपिटेशन ऑफ द नाउन and I have to use another word in the place of this word रमेश. या नाउनच्या ऐवजी मला दुसरा शब्द वापरायचा आहे. मग मी कोणता वापरणार? I will use he. Here also this noun is removed and instead of the noun I use the another word he. आता पहा, whether the sentence is meaningful or not. Ramesh is a good boy. He plays cricket. He has a bat. The sentence remains meaningful. But what change did I do? I removed the noun and instead of noun I used another word. And the sentence is still meaningful. That particular word is called as pronoun. जर आपल्याला विचारलं की प्रोनाउनची व्याख्या काय आहे? What is the definition of a pronoun? Pronoun is the word that has been used instead of noun. Or simply pronoun replaces noun. That's it. After understanding the concept of pronoun, we'll go forward towards the kinds of pronouns. आता प्रोनाउन्सचे पण काही प्रकार आहेत इंग्लिशमध्ये. मग त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? द फर्स्ट टाइप ऑफ प्रोनाउन इज पर्सनल प्रोनाउन. सगळ्यात पहिला टाइप आहे की पर्सनल प्रोनाउन. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय? कशासाठी वापरलं जातं? इट इज युज्ड for people, things or animals. Sometimes also. So the personal pronouns that we use for people, things or the animals. आता ते पर्सनल प्रोनाउन्स आहेत, त्याचे पण टाइप्स आहेत. आता ह्या ठिकाणी बघा, आपल्याला जर पर्सनल प्रोनाउन्स समजा समजून घ्यायचं असेल तर पर्सनल प्रोनाउन्स मध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की पर्सनल प्रोनाउन्स हे 3 प्रकारचे आहेत. पहिलं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आणि त्याच्यामध्ये पण सिंग्युलर, प्लुरल, आणि त्यामध्ये पण 2 पार्ट्स पडतात. ते आपण जाणून घेणार आहोत. एक तर सब्जेक्ट प्रोनाउन आणि एक तर ऑब्जेक्ट प्रोनाउन. फर्स्ट इज सब्जेक्ट प्रोनाउन अँड द सेकंड इज ऑब्जेक्ट प्रोनाउन. सो फर्स्ट वील अंडरस्टँड व्हॉट डज इट मीन द फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. सो फर्स्ट पर्सन म्हणजे काय? फर्स्ट पर्सन मीन्स वी यूज द प्रोनाउन्स for the speaker. Speaker म्हणजे काय? Speaker means the person who is speaking. For that particular person we use. Suppose मी माझ्यासाठीच, मीच स्पीकर आहे, सध्या मीच बोलतोय. मग माझ्यासाठी मी कोणतं प्रोनाउन वापरणार? सिंग्युलर, म्हणजे मी एकटाच आहे. मग त्याच्यासाठी काय प्रोनाउन वापरणार? I. Correct? And this I, when we use as first person singular pronoun, that is always capital. We cannot write this स्मॉल. करेक्ट? आणि समजा मी आता म्हटलं आय एम स्पीकिंग, ओके, और आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. पण जर प्लुरल मध्ये घ्यायचं असलं, म्हणजे मल्टिपल पीपल, पण त्याच्यामध्ये मी पण इन्क्लुसिव्ह आहे, तर काय म्हणणार? वी आर गोइंग टू प्ले क्रिकेट. सो सिंग्युलर इज आय, वेर ॲज प्लुरल इज वी. करेक्ट? म्हणजे सिंग्युलर मध्ये, फर्स्ट पर्सन मध्ये, सिंग्युलर मध्ये आय आणि फर्स्ट पर्सन प्लुरल आपण पर्सनल प्रोनाउन वापरतो वी. नाउ विल गो टू सेकंड पर्सन.
What is second person? Second person means the speaker is talking to. I am talking to somebody. So for that particular person, what pronouns I can use? समजा माझ्या समोर कोणतरी आहे आणि त्याच्याशी मी बोलतोय. One of the student is standing here and I am asking him whether he has completed his homework. जर त्याला मला विचारायचं आहे की तू तुझा होमवर्क कम्प्लीट केलायस का, कसं विचारणार मी? हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? मग या सेंटेन्स मध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा त्या पर्टिक्युलर स्टुडंटला कोणतं प्रोनाउन वापरलंय मी? तो एकटाच आहे समजा. विच प्रोनाउन हॅव आय युज्ड? हॅव यू. म्हणजे तर यू हा एका स्टुडंटसाठी म्हणजे सिंग्युलर साठी वापरलाय, त्या स्टुडंट विषयी त्या स्टुडंट सोबत बोलताना. म्हणून यू हे काय झालं? सिंग्युलर सेकंड पर्सन प्रोनाउन झाला. आता आय विल बी चेंजिंग द सिच्युएशन लिटल. मी आय वेंट टू द क्लास and I am asking not a single student, particular student, I am asking the entire class. मी सगळ्या स्टुडंट्सना समजा विचारतोय सेम क्वेश्चन, त्यांनी होमवर्क कम्प्लीट केला आहे का? मग अशा वेळी मी कसा विचारणार? हॅव यू ऑल कम्प्लिटेड युअर होमवर्क? मीन्स हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. मग अशा वेळी तो यू एका स्टुडंटसाठी वापरलाय का? नाही. मग त्या सर्व स्टुडंटसाठी वापरलाय, म्हणजेच ते काय झालं? प्लुरल झालं, अनेक वचन झालं. म्हणजेच यू can stand as singular also and you can stand as plural also. Second person because I am talking to them. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट पर्सन means it is about the speaker, correct? Second person means whom I am talking to. For that particular person I am using the pronoun that is the second person pronoun. Now going to the third person. Suppose I am sitting in the class. I have some students before me. Okay, we are talking something, the conversation is going on, but I am talking about somebody who is outside or who must be walking outside the classroom or maybe on the road. समजा कोणतरी आहे जो रस्त्यावर चालतोय किंवा शाळेच्या आवारामध्ये बाहेर चालतोय, मी त्याच्या विषयी बोलतोय. मग काय वापरणार? समजा एक माणूस आहे, वन मॅन इज वॉकिंग. मी काय म्हणणार? सी he is walking, correct? मग त्याच्यासाठी वापरलेलं प्रोनाउन कोणतं? he. If there is no man, if there is a woman walking, what will I say? I'll say she is walking, correct? But if I see an animal over there, the dog might be chasing a cat or that dog might be running over there. मग अशा वेळी मी त्या कुत्र्याबद्दल बोलताना काय म्हणणार? इट इज रनिंग ओव्हर देअर. सो त्या कुत्र्यासाठी किंवा त्या अॅनिमलसाठी वापरलेलं प्रोनाउन कोणतं आहे? इट. सो when we speak about the third person means not about the speaker, not whom I am talking to, but it is about I am talking about the person, correct? First person is the speaker, second person whom I am talking to, and third person whom I am talking about. आपण एखाद्याच्या विषयी बोलतो त्यावेळी. मग हे झालं सिंग्युलर. इफ मॅस्क्युलिन म्हणजे पुल्लिंग असेल तर ही वापरतो, स्त्रीलिंग शी वापरतो. इट ॲनिमल साठी किंवा थिंग साठी आपण इट वापरतो. आणि त्याचं प्लुरल फॉर्म काय झाला? व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ इट? दॅट इज they. Remember. So, in short, first person singular is I, plural is we. Second person singular is you, plural also is you. Third person singular he, she, it or plural they. Remember here one more thing, that you is singular also and you is प्लुरल ऑल्सो. इट फॉल्स इंटू बोथ द कॅटेगरीज. यू हे दोन्ही कॅटेगरीमध्ये येतं. एक वचनामध्ये पण वापरलं जातं, अनेक वचनामध्ये पण वापरलं जातं. त्यामुळे त्याच्या सोबत जे क्रियापद आहे ते प्रत्येक वेळी प्लुरलच असतं. आपल्याला प्लुरल मध्ये आपण यू आर म्हणतो, सिंग्युलर मध्ये पण आपल्याला यू आर म्हणणंच अपेक्षित आहे. यू कॅनॉट से यू इज. जसं आपण ही इज म्हणतो, मग ही सिंग्युलर आहे म्हणून इज वापरला. सो यू ऑल्सो इज सिंग्युलर, सो यू कॅन से यू इज और यू वॉज. दॅट इज ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. यू फॉल्स into both the categories, into singular also and plural also. So it follows the plural.
आता आपल्याला समजली आहे की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन प्रोनाउन्स कोणते आहेत, पण त्याच्या पुढे थोडंसं जाऊन अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत मला. आता ही सर्व प्रोनाउन्स जी आहेत, आय असेल, वी, यू, ही, शी, इट, दे, हे जी प्रोनाउन्स आहेत ती प्रोनाउन्स सब्जेक्ट प्रोनाउन्स आहेत. सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे काय? वी यूज देम ॲज अ सब्जेक्ट इन द सेंटेन्स. आता हे सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा अँड हाऊ टू आयडेंटिफाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्स. पण सध्या लक्षात ठेवा की सब्जेक्ट म्हणजे आपण त्याला कर्ता म्हणतो मराठीमध्ये, करेक्ट. मग सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणून ही वापरली जातात. पण याची ऑब्जेक्ट प्रोनाउन्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल, आता इथे आय आहे, आयचं ऑब्जेक्ट प्रोनाउन काय आहे? मी. ज्यावेळी आपल्याला कर्म म्हणून वापरायचं असतं किंवा ऑब्जेक्ट म्हणून वापरायचं असतं, आपण आय वापरू शकत नाही. वी हॅव टू यूज मी. वी असेल तर ऑब्जेक्ट प्रोनाउन अस. यू असेल तर यू, सेम राहतं. हिअर ऑल्सो प्लुरल ऑल्सो यू. ही असेल तर हिम. शी असेल तर हर. इट अँड दे, देम. मग ही ऑब्जेक्ट प्रोनाउन पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुढे पुढे आपण जसं ग्रामरमध्ये वळू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की आय केव्हा वापरायचा, वेन टू यूज मी. वी आणि अस कोणकोणत्या कंडिशन्समध्ये वापरावी लागतात याच्यावरती पण आपण फोकस करणार आहोत. पण मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याविषयी बोलेन मी. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द पर्सनल प्रोनाउन्स. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. तो प्रकार आहे पजेसिव्ह प्रोनाउन्स. आता पजेसिव्ह प्रोनाउन्स म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे? पजेशन. पजेशन म्हणजे काय? ओनरशिप ऑर बिलॉंगिंग्स. ओनरशिप दाखवतात किंवा बिलॉंगिंग दाखवतात. म्हणजे समथिंग बिलॉंग्स टू समवन. थोडक्यात ही माझी बॅग आहे किंवा हा माझा मालक आहे, हे माझं घर आहे, म्हणजे हे घर माझ्याशी बिलॉंग करतं, मी त्याचा ओनर आहे. म्हणजे ओनरशिप दाखवण्याचं काम पजेसिव्ह प्रोनाउन करतं. आता हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण बघूया. आता मी 2 उदाहरणं देत बघा. पहिलं उदाहरण आहे दिस हाऊस इज देअर्स. आता याच्यामध्ये आपल्याला समजतं की कोणता शब्द पोझेशन दाखवतो किंवा बिलॉंगिंग दाखवत असेल. परफेक्ट, देअर्स. मग हा जो शब्द आहे त्याच्यावरून समजतं की पर्टिक्युलर हाऊस बिलॉंग्स टू देम. करेक्ट ना? हे पर्टिक्युलर हाऊस हे त्यांच्याशी संबंधित आहे, त्यांचं आहे. त्यामुळे दिस पर्टिक्युलर प्रोनाउन इज कॉल्ड ॲज पजेसिव्ह प्रोनाउन. सेकंड एक्झाम्पल, दिस बॉटल इज माइन. It means the bottle belongs to me. The ownership belongs to me. मग यासाठी कोणता शब्द आलाय? माइन. सो theirs, mine, his, hers. सो अशा प्रकारची आहेत किंवा ours, theirs, अशा प्रकारची जी प्रोनाउन्स आहेत ती प्रोनाउन्स पॉझिटिव्ह प्रोनाउन्स म्हणून ओळखली जातात, कारण ते बिलॉंगिंग्स दाखवतात किंवा ओनरशिप दाखवतात. आता याच्यामध्ये पुन्हा पॉझिटिव्ह प्रोनाउन्स आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह हा पण एक विषय आहे. ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी पण बनवूया, कारण शक्यतो कन्फ्युजन इथेच होतं आणि परीक्षेमध्ये असे फसवे प्रश्न विचारले जातात. अशा वेळी आपल्याला समजत नाही नेमकं हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. आता पर्सनल प्रोनाउन्स झाले आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्स झाले. आता आपण वळतोय थर्ड टाइप ऑफ प्रोनाउन, दॅट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स जी आहे ती ह्या शब्दावरूनच आपल्याला समजून येतात. एकदम सोपं. सगळ्या प्रोनाउन्स मध्ये सगळ्यात सोपं म्हटलं तर हरकत नाही. डोळे बंद करून पण आपण ओळखू शकतो कोणतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे ते. डेमॉन्स्ट्रेटिव्ह हा शब्द आलाय कशावरनं? डेमॉन्स्ट्रेट. करेक्ट. मग डेमॉन्स्ट्रेटचा अर्थ काय? टू शो समथिंग ऑर टू पॉइंट आउट ॲट समथिंग. आणि ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत ना ती 4च प्रकारची आहेत बघा. दिस, जर जवळची वस्तू असेल तर आपण दिस, ते पण सिंग्युलर असेल तर. लांब असेल सिंग्युलर, एकच वस्तू असेल एक वचन तर आपण दॅट म्हणतो.
जर अनेक असतील आणि जवळपास असतील तर आपण these वापरतो, आणि जर लांब असतील अनेक तर आपण those वापरतो. आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपण माझ्याजवळ हा व्हाईट बोर्ड आहे, मी काय म्हणणार, दिस इज अ व्हाईट बोर्ड. करेक्ट. आता लांब कुठेतरी मला एक कुत्रा दिसला तर त्यावेळी मी काय म्हणणार, दॅट इज अ डॉग. एकच आहे, सिंग्युलर आहे, पण माझ्यापासून दूर आहे. मग दिस आणि दॅट हे एक वचन असताना वापरलं जातं, वेर एज these अँड those आर युज्ड वेन दॅट इज प्लुरल फॉर्म. जर एकापेक्षा जास्त असतील तर आपण these किंवा those वापरतो. फॉर एक्झाम्पल इथे माझ्याकडे भरपूर मार्कर्स आहेत तर मी काय वापरणार, these आर माय मार्कर्स. these म्हटलंय कारण त्यावेळी प्लुरल आहेत ते. पण त्या ठिकाणी ते समजा लांब काहीतरी असले, हाऊसेस असले, मी काय म्हणणार, दोज आर हाऊसेस. म्हणजेच एक हाऊस नाहीये, मल्टिपल हाऊसेस आहेत, त्यामुळे आपण दोज हा शब्द वापरतो. मग दिस, दॅट, these आणि दोज ही चारच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. आता पुढचा टाईप ऑफ प्रोनाउन आहे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. आता इंटरॉगेटिव्ह या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय, आपण एखाद्याला बोलवतो किंवा इंटरव्ह्यू मध्ये जातो, आपण इंटरॉगेट करतो. इंटरॉगेट करतो म्हणजे काय करतो, प्रश्न विचारतो. करेक्ट. म्हणजे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स आर ऑल्सो द प्रोनाउन्स दॅट हॅव बीन युज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजेच इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स जे असतात ते प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. म्हणजे जे काही WH वर्ड्स आहेत ते डोळे झाकून लिहायचे ते इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. सो इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स आस्क क्वेश्चन्स. आता इथे पण इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्न वाचतो मी. आय हॅव रिटन 2 sentences हिअर. व्हॉट इज युअर फेवरेट डिश? सिंपल. विच वर्ड हॅज बीन यूज्ड टू आस्क क्वेश्चन? व्हॉट. ऑफ कोर्स that is an interrogative pronoun. Second, who is your best friend? What is the question word? Who. So that is also an interrogative pronoun. Here also so same confusion, interrogative pronouns and interrogative adjective. Remember, after the WH word, after the interrogative pronoun, if there is a verb, then that is considered as pronoun. If after this there is a noun, then that is interrogative adjective. याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी, बट आता पुरतं लक्षात ठेवा, याच्यानंतर जर वर्ब आलं असेल तर ते इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन होतं. तर मित्रांनो, हा होता पहिला भाग, प्रोनाउन्स अँड इट्स काइंड्स. या पहिल्या भागामध्ये आपण चार प्रकार पाहिलेत प्रोनाउन्सचे. पहिला आहे पर्सनल प्रोनाउन्स, दुसरा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, तिसरा आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन आणि चौथा आपण आता पाहिला आहे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. अजूनही काही प्रोनाउन्सचे प्रकार आहेत, परंतु व्हिडिओ थोडासा लेंदी होईल, यासाठी आपण पहिले 4 प्रकारांसाठी एक व्हिडिओ बनवलाय. पुढच्या 4 प्रकारांसाठी दुसरा व्हिडिओ नवीनच घेऊन येतोय. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन्स पण मिळतील आणि आम्हाला थोडंफार मोटिवेशन पण मिळेल. थँक्यू. सी यू सून.